नितीन गडकरी यांची आज औरंगाबादमध्ये सभा झाली आहे। रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ ही सभा घेण्यात आली आहे। यावेळी गडकरींनी काँग्रेसने 50 वर्षात जी कामं केली नाहीत ती आमच्या सरकारने 5 वर्षात केल्याचा दावा केलाय। यावेळी त्यांनी प्रकाश आंबेडकरांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे। पंडित जवाहरलाल नेहरूंचा पंतू राहुल गांधी पुन्हा गरिबी हटावतो नारा देऊन आले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही 6000 रुपये महिन्याप्रमाणे 72000 रुपये प्रत्येक गरीबाच्या हातात देऊ। दरवेळेला नवीन घोषणा, नवीन नाटक आणि लोकांना भूलतापा देणं हा काँग्रेस पक्षाचा धंदा आहे। जर 47 पासून तर आजपर्यंत 72 वर्षामध्ये ज्यांनी गरिबी हटवली नाही आणि पुन्हा नारा देतात, याचा अर्थ तुम्ही यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा? ज्या लोकांनी आज विकास कामावर जे मत मागू शकत नाही ते जातीयवादाचं आणि सांप्रदायिकतेचं जहर घालवण्याचा प्रयत्न करत आहेत। बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन ज्यांनी केवळ आपली दुकानं चालवली, पैसा कमवला, त्या लोकांनी आता जातीयवादाचं आणि सांप्रदायिकतेचं विष घालवण्याचा धंदा सुरू केला। ब्रेक नंतर बातमी पुण्याची आहे। पुण्यात पाण्याचा तुटवडा भासत असून लोकसभा निवडणुकीच्या काळात या समस्येकडे लोकप्रतिनिधी मात्र दुर्लक्ष करत असल्याचं दिसतंय। पुण्याचा सध्या कारभार गिरीश बापट यांच्याकडे आहे। पुण्यातील कॅम्प परिसरात पाण्याचा तुटवडा आहे आणि तिथल्या पारशी समाजातील महिलेनं बापटांनाच धारेवर धरत तुम्हाला आम्ही मतदान का करायचं असा प्रश्न उपस्थित केलाय आणि या प्रश्नानंतर मात्र बापटही काही काळ निरुत्तर झाल्याचे दिसले। त्यामुळे जे मत मागायला गेले त्यांनाच याचा अनुभव आल्यानं त्यांनी परतीच्या पावसाचं आणि उजनीला पाणी सोडण्याची कारणं देत सद्यस्थितीवर मात्र थातुरमातुर उत्तरं दिली आहेत। अभी तक हमको पानी नहीं मिल रहा है। लोकसभा निवडणुकीतील स्टार प्रचारकांच्या रॅलीनं जोर धरलाय। उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय निरुपम यांच्या प्रचार रॅलीमध्ये मराठी बिग बॉस मधले कलाकार उतरले। चौथ्या टप्प्यात मुंबईतील सगळ्या लोकसभा मतदारसंघात निवडणूक होती आहे आणि आता स्टार प्रचार रॅलीचा उत्साह मुंबईमध्ये दिसून येतोय। उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांच्या रॅलीमध्ये बिग बॉसचे सगळे जे स्पर्धक होते, बिग बॉसचे सहभागी झालेले आहेत। पुष्कर जोग, त्यासोबत रेशम टिपणीस, सई लोकूर, स्वप्नाली पाटील सुद्धा या प्रचारामध्ये सहभागी झाली आहेत। नेमकं त्यांना काय वाटतं या प्रचारादरम्यान त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत। पुष्कर, काँग्रेसचा प्रचार एकंदरीत देशात जर वातावरण बघितलं तर भारतीय जनता पार्टीचं वातावरण काय वाटतंय प्रचारादरम्यान, काय वाटतंय? छान वाटतंय, ह्या पक्षाला सपोर्ट करतोय। खूप अच्छे दिन आलेत 5 वर्षात, तर ते चेंज होण्याचं त्याची गरज आहे। जो माणूस खऱ्या अर्थाने काम करेल, आपल्या मुंबईच्या ह्या भागात, नॉर्थ वेस्ट भागात काम करेल, त्याला आम्ही नक्कीच सपोर्ट करू। आणि संजय सर तर फॅमिली फ्रेंड आहेत आणि खूप काम करतात, जेन्युइनली काम करतात, तर त्यांना सपोर्ट करायला आम्ही नक्कीच सगळे सज्ज आहोत। सिस्टीम चेंज करायची असेल तर आपल्याला एक चांगला उमेदवार निवडून देणं खूप गरजेचं आहे आणि मी खरंच सगळ्यांना विनंती करते की वोट करा आणि योग्य त्या उमेदवारालाच वोट करा। आम्हीही इकडे आलेलो आहोत योग्य त्या उमेदवारासाठीच, त्यांना निवडून देण्यासाठी तुमची मदत आहे आणि ती मदत मागण्यासाठी आम्ही इकडे आलो। त्यामुळे खूप छान वाटतं। लोकांना मदत करण्याची त्यांच्यात खूप क्षमता आहे, तीच बेसिकली ती गोष्ट आवडण्यासारखी आहेत। म्हणून मला जेव्हा ते बोलवतील त्यांना सपोर्ट करायला मी नक्कीच येईन। हा एक राईट आपल्याला दिला गेलाय, तो प्रत्येक सिटिझननी वोटिंग करायला पाहिजे आणि तुमचा ज्या उमेदवारावर विश्वास आहे, ज्यांना तुम्ही खूप हार्ड वर्किंग करताना बघितलं आहे, तुम्ही काम करताना बघितलं आहे लोकांसाठी, त्याला तुम्ही मतदान करायला पाहिजे नक्कीच, असं मी नक्कीच म्हणेन। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह अक्षय कुडकेलवार, न्यूज 18 लोकमत, मुंबई।